हॅलो, वेलकम टू MLA सेलिब्रिटी सीझन 2. 2.0 असणाऱ्या आमच्या या सीझनची पहिली गेस्ट खूप अमेझिंग आहे. शी इज हिअर टू मेक यू हेल्दी. काय सांगणार या व्यक्तीबद्दल? लेट मी गिव्ह यू अ वंडरफुल कोट. यू हॅव ओनली वन बॉडी अँड दॅट इज युअर ओनली प्रॉपर्टी. या आपल्याला एका शरीराचं आपल्याला काळजी घेणं फार जरुरी आहे. आणि आज आपली जी गेस्ट आहे ती आपल्याला सांगणार आहे एक वंडरफुल वे ज्याने आपण आपल्या शरीराची खूप छान काळजी घेऊ शकू. सो लेट्स वेलकम टुडेज गेस्ट श्रद्धा देसाई फ्रॉम अ ब्रँड आयुधारा. नमस्कार. थँक्यू दीप्ती मॅम मला वेलकम केल्याबद्दल आणि या शोमध्ये मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू अभिलाषा मॅमला पण की त्यांनी मला ही संधी दिली आणि आज मी सगळ्यांसमोर येऊन हे सगळं माझी जी काय जर्नी आहे हेच मांडू शकेल. त्याबद्दल तुमच्या दोघांचे पण खूप जास्त आभार. Thank you so much, Shraddha, for gracing today's show. We are very glad to open season 2 with this wonderful personality. आणि तिच्या कपड्यांसारखेच तिचे प्रोडक्ट्स पण अगदी नितळ, स्वच्छ आणि प्युअर आहेत. सो लेट्स आस्क अबाउट आयुधारा. आयुधारा हा ब्रँड श्रद्धाचा ब्रँड आहे ज्याच्यामध्ये नॅचरली कंप्रेस्ड कोल्ड कंप्रेस्ड ऑइल्स होतात. आपण आता रिफाइंड ऑइल ह्या संकल्पनेकडनं हळूहळू प्युअर ऑइल्स कडे वळत आहोत. कारण आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये जिथे आपल्याला आपल्या जेवणाची, शरीराची, एक्सरसाइजची काळजी घेणं किती जरुरी आहे हे मी डॉक्टर असून तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आयुधारा हा ब्रँड थोड्याच वेळामध्ये इतका छान व्याप्त झालेला आहे आणि त्याच्या एक्सपान्शन बद्दल, त्याच्या पुढच्या ड्रीम्स बद्दल आज आपण सगळी जर्नी जाणून घेणार आहोत श्रद्धा देसाई यांच्याकडनं. So Shraddha, let's welcome and let's open today's show. Yes. How are you feeling? Are you excited? Yeah, excited. Wow, lovely. आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले विचारू इच्छिते, आयुधारा या नावाच्या मागचा काही किस्सा आहे, काही गोष्ट आहे आणि तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कशा वळलात? आयुधारा हे नाव मला म्हणजे जेव्हा मी हा बिझनेस करायचा ठरवला तेव्हा मला खूप लोकांनी खूप सजेशन्स दिले की नेचर, अर्थ, ऑर्गॅनिक असे नावं वापर, असे खूप सजेशन्स आले. पण हा कोल्ड प्रेस्ड म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की हे लाकडी घाण्याचं तेल आहे जे आपल्या मराठी संस्कृतीनुसार लाकडी घाणं म्हणलं जातं. आणि मला नावही त्याला देताना तसंच द्यायचं होतं की जे आपल्या संस्कृतीशी निगडीत असेल. सो मी नाव ठरवताना आयु म्हणजे आयुष्य आणि धारा म्हणजे तेल किंवा तूप असं ज्याच्याशी निगडीत असतं त्याला धारा म्हणतो. आयुष्याची धारा हे आयुधारा आहे या अर्थाने ते नाव ठरवलं होतं आणि ते खूप छान हे पण झालं त्याच्याबरोबर आणि ते खूप लवकर लोकांनी ग्रास्प पण केलं. सो आयुधारा ही तशी आलेली हे आहे. असं म्हणतात नाम में क्या रखा है, पण आता आयुधारा मागची ही जी स्टोरी ऐकली आहे त्यानंतर मी तर डेफिनेटली खूप क्युरियस झालेली आहे. यांची जर्नी जाणून घेण्याची इथे त्यांचे काही प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत. आपण जाणून घेऊया आयुधाराच्या पुढच्या प्रवासाबद्दल. सो श्रद्धा देसाई मॅम, आय वुड लाईक टू नो तुम्ही या क्षेत्रामध्ये कशा उतरलात आणि आयुधारा ह्या कंपनी मागे किंवा या ब्रँड मागे किंवा या सर्व्हिस मागे एक कोणती अशी थॉट प्रोसेस आहे जी तुम्हाला आजही सोबत घेऊन आहे? ऍक्च्युली कसं आहे की आता आपल्या प्रत्येकाच्याच आपण घरात जेव्हा बघायला जातो की प्रत्येकाच्या घरामध्ये एक डायबिटीज पेशंट असतो, एक बीपी पेशंट असतो, और फिमेल्स मध्ये काही हॉर्मोनल इश्यूज असतात. असे बरेच प्रॉब्लेम्स लोकांच्या आयुष्यात आहेत आणि त्याला कारण आहे आपली लाईफस्टाईल आणि आपण जे जेवतो ते. आता जे आपण वर्क कमिटमेंट्स आपल्याला असतात ज्याच्यामुळे आपल्या डाएटकडे आणि आपल्या खाण्याकडे आपण लक्ष देऊ शकत नाही. पण मग जेव्हा कुकिंगची वेळ येते तेव्हा मेजर त्याचा इन्ग्रेडियंट असतो तेल. सो तेल म्हणल्यानंतर आपण खूप त्याच्यामध्ये जागरूक असलं पाहिजे की आपण कुठलं तेल खातोय, काय खातोय. आणि ह्या सगळ्यामध्ये जेव्हा माझ्या घरामध्ये लोकांना डायबिटीज झाले, डॉक्टरांनी जेव्हा रेकमेंड केलं की नाही तुम्ही लाकडी घाण्याचंच तेल वापरा, तेव्हा मग माझ्या ब्रेनमध्ये हा हे सुरू झालं की आपल्याला हे शोधलं पाहिजे की काय आहे हे, प्रोसेसिंग कसं होतं ह्याचं, की रिफाइंड ऑइल आणि ह्याच्यामध्ये फरक काय आहे हा मी विचार करत होते. आणि खूप त्याचा रिसर्च मी गुगलवरती पण केला. तेव्हा असं लक्षात आलं की रिफाइंड ऑइल आणि कोल्ड प्रेस्ड आणि लाकडी घाणा हे सुद्धा वेगळे वेगळे प्रकार आहेत. सो कोल्ड प्रेस्ड मध्ये पण कोल्ड प्रेस्ड, वुड प्रेस्ड असे वेगळे वेगळे प्रकार आहेत. कोल्ड प्रेस्ड ह्याची एक हायड्रॉलिक मशीन असते जे मशीन मध्ये होतं आणि लाकडी घाणा ही लाकडी मशीन असते. पूर्वी लाकडी घाणा म्हणजे बैल असायचा, तो बैल त्या ह्याला बांधलेला असायचा आणि त्याच्यातनं ते तेल बियांमधनं तेल निघायचं. पण आता त्याच बैलाची जागा मशीननी घेतली, तिथं मोटार आहे आणि तेच प्रोसेस लाकडी घाण्यातनच होतं. तेलामध्ये सुद्धा वेगळे वेगळे प्रकार असतात की कोल्ड प्रेस्ड ऑइल आहे, वुड प्रेस्ड ऑइल आहे आणि रिफाइंड ऑइल आहे.
आता कोल्ड प्रेस्ड म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये मशीन येते, जी हायड्रॉलिक प्रेस मशीन असते, त्याच्यातनं तेल बियांमधनं तेल निघतं. आणि लाकडी घाणा जे आहे, जे मधलं त्याचं जे मशीन आहे ते प्रॉपर लाकडापासून बनवलेलं असतं. त्याला लाकडाला वगाई वूड असं म्हणतात. वगाई, जे साऊथ इंडिया, आपला जो साऊथ भाग आहे आपल्या भारताचा, तिकडे ते लाकूड मिळतं. आणि बऱ्याच म्हणजे बहुतेक आपल्या जे काही मशीन्स ज्या लाकडी घाण्याच्या बनतात ते शक्यतो तिकडेच बनतात. पुण्यामध्ये पण बरीच लोक आहेत बनवणारी, पण जे ह्याचे लीडर्स म्हणू शकतो या मशीन्सचे, ते साऊथ साईडला जास्त आहे. सो त्याचाही मी रिसर्च केला. त्याच्यानंतर मला इंटरनेटवरती असंही कळालं की छोटीशी मशीन तुम्ही घरात आणून सुद्धा तुमच्या पुरतं तुम्ही घरामध्ये तेल काढू शकता. तोही विचार केल्यानंतर माझ्या अशा लक्षात आलं की जर हा आपल्याला प्रश्न हा जर भेडसावतोय, तर असा अनेक लोकांना हा प्रश्न भेडसावत असणार की तेलाची क्वालिटी चांगली मिळत नाहीये. मग ते जे आपल्याला कोल्ड प्रेस किंवा लाकडी घाणा या नावाखाली तेल मिळतं ते खरंच प्युअर आहे का, त्याच्यामध्ये काही केमिकल्स तर नाहीयेत ना, रंग तर ऍड केलेले नाहीयेत ना, हा प्रत्येकालाच प्रश्न भेडसावत असू शकतो. सो मी विचार केला की ह्याचा आपण व्यवसाय म्हणून पण विचार करू शकतो. आणि त्यापासनं ही जर्नी सुरू झाली की मग त्याच्यानंतर मी ह्याचा एक छोटासा कोर्स केला, जो 1 महिन्याचा कोर्स होता छोटासा, की लाकडी घाणा ऑइल मॅन्युफॅक्चरिंगचा मी एक कोर्स केला. आणि त्याच्यातनं मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की आपल्याला ह्याच्यासाठी लागणारे सीड्स आपण कसे घ्यायचे. मग तेव्हा लक्षात आलं की शेंगदाण्याचे सुद्धा 12-15 प्रकार असतात. त्याच्यातले तेलासाठी लागणारे शेंगदाणे वेगळे असतात. हे मग ते शोधणं, मार्केटमधनं ते कुठे मिळतात, कुठल्या भागात मिळतात आपल्या भारतामध्ये, हे सगळं शोधून मग तिथनं हे सगळं सुरू झालं. आणि बरेच अनुभव आले त्याच्यामध्ये, मी चुकले, माझ्याकडनं नुकसान झालं, अशा बऱ्याच गोष्टींना मला हे सामोरं जावं लागलं. आणि त्याच्यातनं मग माझ्या कंपनीचं नाव जिजा ॲग्रो फूड्स या नावाने कंपनी मी सुरुवात केली सप्टेंबर 2021 मध्ये. आणि मग तिथनं याची सुरुवात झाली. वाव. सो एवढ्या छोट्याशा प्रवासामध्ये यू कॅन ऍक्च्युली लुक ॲट हर. शी सो पॅशनेट अबाउट अ फील्ड, अबाउट अ निश. आणि ॲज अ डॉक्टर आय एम फीलिंग सो प्राऊड ऑफ दिस ब्रँड. आणि हे खरंच आहे की दिस इज द ओनली प्लेस वेअर यू कॅनॉट डू एनिथिंग. कारण इंडियन कुकिंग मध्ये ऑइल हा एक इनएव्हिटेबल पार्ट आहे. आय डाऊट कोणाला स्टीम्ड फूड, बॉइल्ड फूड आवडतं. So oil साठी always opt for Ayudhara oils, and for that you can anytime get in touch with Shraddha Desai. Taking further in our interview, I'm going to ask her one very important question. आपण आता ऐकलं की कोणत्या पद्धतीने ऑइल्स बनतात, पण न्यूट्रिशनल व्हॅल्यू बद्दल आपल्याला काही जाणून घेऊ इच्छिता? Yes, right there we are going to ask Shraddha Desai about the nutritional value of these oils. हे जे ऑइल्स आपण करतो ह्याच्यामध्ये कसं की जेव्हा रूम टेम्परेचर जे म्हणतो आपण, कोल्ड प्रेस जेव्हा म्हणतो किंवा वुड प्रेस जेव्हा म्हणतो, आपलं जे रूम टेम्परेचर आहे त्या टेम्परेचर वरती ऑइल सीड्स मध्ये एक ऑइल कंटेंट ठरलेलं आहे. जसं ग्राउंडनटचा 30 to 35% आहे, सनफ्लॉवर आणि सॅफ्लॉवरचा फक्त 20-25% आहे. त्याच्यामधनं तुम्ही जर आपण एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मशीनची कॅपॅसिटी जर 10 kgs आहे आणि 10 kg सीड्स जर आपण मशीनमध्ये टाकले तर त्याच्यातनं 1.5 ते 2 किलोपेक्षा जास्त तेल निघू शकत नाही. आणि आपण त्याची रेट जर मार्केटचे रेट आता कॅल्क्युलेट करायला गेलो आणि ज्या प्राइसचा आपण रिफाइंड ऑइल आता घेतोय, म्हणजे शक्यच नाहीये की ह्या प्राइस मध्ये रिफाइंड ऑइल जे आपण खातोय ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी आहे. आपण असं नाही सांगू शकणार की त्याच्यामध्ये काय आहे किंवा काय नाहीये, पण हे शक्य नाहीये की त्या प्राइस मध्ये आपण जे ऑइल घेतो त्या प्राइस मध्ये ऑइल मिळणं शक्य नाही. आता 10 किलोच्या शेंगदाण्यांमागे आता आपल्याला मॅक्झिमम 3 ते 3.5 लिटर तेल निघतं. आणि आपण शेंगदाण्याचा भाव आपल्याला प्रत्येकालाच माहिती की काय भाव आहे. सो हे असं गणित जेव्हा मी हे बघितलं तेव्हा मग मला लक्षात आलं. आणि शेंगदाण्याचे जे प्रोटीन्स असतात, आता शेंगदाण्यामध्ये प्रोटीन आहे, ते प्रोटीन आपल्याला जर ते तुम्ही हीट केलं तर ते प्रोटीन निघून जाणार. आपण घरात मध्ये सुद्धा हीट केलेलं तेल परत कधी कशाला वापरत नाही. तर हे जर आपण हीट केलेलं तेल घरातच वापरत नाही तर ऑलरेडी हीट होऊन आलेलं तेल आपण कसं वापरू शकतो. आणि म्हणूनच हे जे कोल्ड प्रेसची जी संकल्पना आता जी आली आहे की रूम टेम्परेचर वरती जे तेल एक्स्ट्रॅक्शन होतं ते तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे. त्याच्यातनं तुम्हाला इसेन्शियल व्हायटमिन्स, ओमेगा 6 वगैरे, ते इसेन्शियल फॅट्स, हे सगळं त्याच्यातनं तुम्हाला मिळतं. म्हणजे पूर्वी म्हणायचे की तूप खा, तूप गरजेचं आहे, तूप इसेन्शियल फॅट आहे. तसाच ऑइल सुद्धा इसेन्शियल फॅट आहे तुमच्या कुकिंगमध्ये. कारण प्रत्येकच गोष्ट तुम्ही तुपामध्ये बनवू शकत नाही. तेल हे तितकंच महत्वाचं आहे आणि ते सुद्धा इसेन्शियल फॅट आहे. आणि हेच लाकडी घाण्याच्या तेलातून तुम्हाला जे इसेन्शियल फॅट आहे
ते तुम्हाला ह्याच्यातनं मिळतं. वाव, लवली. सो ह्या नोटवर मी सगळ्यांना एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगू इच्छिते. मी आधीही मेन्शन केलं होतं की फॅट्स म्हणजेच ऑइल्स हा आपल्या आहारातला एक मूलभूत घटक आहे. देर आर फॅट सॉल्युबल विटामिन्स जे विदाउट फॅट तुमच्या शरीरामध्ये अब्झॉर्ब होणार नाही. म्हणून जर तेल वापरायचं तर ते फक्त आयुधाराचं वापरायचं, हे मी नक्की तुम्हाला सांगेन. आणि जसं म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी असते, तसं कुटुंबाच्या आरोग्यासाठी सुरू झालेला एक थॉट आज कुठपर्यंत पोहोचला, यू हॅव नो आयडिया. सेलिब्रिटीज पासून ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीज पर्यंत आज आयुधरा व्याप्त झालेली आहे. आणि आयुधराची ही जर्नी श्रद्धा देसाई यांना कुठे कुठे घेऊन गेली आपण जाणूया त्यांच्याकडनंच. सो श्रद्धा, प्लीज टेल मी अबाउट इनिशियल जर्नी ऑफ आयुधारा. व्हॉट चॅलेंजेस यू फेस्ड, व्हॉट थॉट्स यू हॅड, हाऊ डिड यू मार्केट युअर प्रोडक्ट अँड हाऊ डिड यू ओव्हरकम दोज चॅलेंजेस? सगळ्यात मेजर चॅलेंज म्हणजे ह्याच्यामध्ये एक तर फिमेल ऑन्टरप्रिनर्स नाही आहेत. तो आपल्या सोसायटीचा मेजर चॅलेंज आहे की फिमेल एंटरप्रेनर्स असणं. आणि मेजरली प्रॉब्लेम हा होता की जेव्हा मी चालू करायचं ठरवलं तेव्हाच मला लोकांनी हे केलं की अरे एवढ्या मोठ्या प्रमाणावर करायची काय गरज आहे तुला, एक मशीन घे, एखादं छोटंसं दुकान घे आणि तू चालू कर. बट माझं विजन हे फक्त स्वतः पुरतं किंवा स्वतःच्या 5 किलोमीटरच्या एरिया पुरतं मर्यादित नव्हतं. मला हे प्रत्येक घराघरात पोहोचवायचंय. माझं विजनच हे आहे की जेव्हा आपण म्हणतो की काही ब्रँड्स काही घराघरात पोहोचलेले आहेत, तसं मला आयुधारा प्रत्येक घरात पोहोचवायचं आहे की प्रत्येका माणसाने हा विचार करावा की आपल्याला हेल्दी खायचंय. हा माझा विजन होता आणि त्या ह्यानी हे चालू केलं. सुरुवातीला मला ह्याच्यामध्ये माझ्या ते अगदी सीड्स सिलेक्शन पासनं, म्हणजे मलाही माहिती नव्हतं की नेमके काय सीड्स हवेत. मग ते सीड्स काही फसले, त्याच्यातनं ऑइल्स कमी निघाले, असं बरंच नुकसान झालं. कधी कधी आपण म्हणूयात की त्याची जे आपण एक्स्ट्रॅक्शन प्रोसेसमध्ये त्याला जे काय प्रोसेस असते, नवीन असतो आपण मशीनवरती, सो तेही जमलं नाही. वर्कर मिळणं हे मेजर कन्सर्न असतो इंडस्ट्रीचा. सो वर्कर मिळायला पण मला प्रॉब्लेम झाला. अशा बऱ्याच प्रॉब्लेम्सला मी ओव्हरकम करून माझं मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. रिस्पॉन्स डे 1 पासूनच मला तसं गॉड गिफ्ट आहे की चांगला आहे. आणि मार्केटिंग म्हणायचं तर पहिले माझं प्रोडक्ट लॉन्च झालं पुण्यामध्ये, त्याच्यानंतर अहमदनगर मार्केट, हे अहमदनगर सिटीचं मार्केट कॅप्चर झालं. मे बी माझं तिथं घर आहे, माझं माहेर आहे अहमदनगर, त्याच्यामुळे मला तो एक बेस मिळाला. आणि अहमदनगरमध्ये मग माझी मार्केटिंगची टीम हायर केली मी, आणि मग त्यांनी माझं प्रत्येक शॉपमध्ये प्रॉडक्ट पोहोचवलं. आज नगरमध्ये 150 शॉप्समध्ये माझं प्रॉडक्ट अवेलेबल आहे. तसंच मग हैदराबाद आणि विजयवाडा अशा ठिकाणी सुद्धा माझं प्रॉडक्ट पोहोचलं. तिथेही लोकांना आवडलं. म्हणजे माझं जे खोबरेल तेल आहे, तिकडचे साऊथ इंडियन लोक खोबरेल तेल आणि तिळाचं तेल जास्त वापरतात स्वयंपाकामध्ये, ते तिकडे फेमस झालं. तिकडेही छान बेस मिळाला. आणि आता MLA ग्रुप आहे ज्याच्यामुळे मला छान रिस्पॉन्स मिळतो. आणि पुण्यामध्येही आता मी मांजरीपर्यंत पोहोचलीये, मी एवढं सांगू शकते. सो पुण्यातही छान रिस्पॉन्स मिळाला आणि आता पुण्यातही माझी टीम हायर झाली आहे. सो तेही आता पुण्यातही लवकरच प्रत्येक शॉपमध्ये आणि याच्यामध्ये अवेलेबल असेल. आणि फेब एंड पर्यंत माझं प्रोडक्ट दोराबजीमध्ये पण लॉन्च होतोय. सो दोराबजीमध्ये पण माझं प्रोडक्ट आता अवेलेबल असेल इथून पुढे. Wow, what a wonderful journey. Literally goosebumps आले. Let me tell you, माय डिअर ऑडियन्स, सप्टेंबरमध्ये चालू झालेला हा ब्रँड लिटरली 5 महिन्यापेक्षा कमी कालावधीमध्ये घरोघरी पोहोचलेला आहे. जसं श्रद्धा यांनी सांगितलं, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचलेला आहे. सो एक छोटीशी कोट म्हणेन, इवलेसे रोप लावी आले दारी, त्याचा वेलू गेला पार गगनावरी. आय विश आयुधारा शुड गो ऑन इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म. आणि या नोटवर श्रद्धाला मी विचारणार आहे, फॉर हर प्रमोशन, व्हॉट आर दोज टिप्स अँड ट्रिक्स दॅट शी यूज, आणि आपल्या सगळ्या वुमन प्रेन्युअर्ससाठी तिच्याकडनं एक काय मेसेज आहे? टिप्स आणि ट्रिक्स एवढंच आहे की घाबरू नका, इन्व्हेस्टमेंट करायला घाबरू नका. एखादी इन्व्हेस्टमेंट चुकते सुद्धा की त्याच्यातनं रिटर्न्स येत नाही, बट यू शुड नॉट स्टॉप. म्हणजे माझा तो एक स्वभाव आहे की मी थांबत नाही. जोपर्यंत मला जे हवंय ते मिळत नाही तोपर्यंत मी थांबत नाही. आणि तेवढीच एक ट्रिक आहे मार्केटिंगची सुद्धा, यू शुड ट्राय थिंग्स. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत राहा, तुम्हाला नक्कीच कशातनं ना कशातनं आउटपुट मिळेल. आणि एक्सपोजर द्यायला जग बसलेलं आहे तुम्हाला. तुम्ही एकदा फक्त क्वालिटी द्या लोकांना आणि तुम्हाला आपोआप एक्सपोजर मिळेल. सो फक्त ग्राहकांना काय पाहिजे ते ग्राहक देवो भव म्हणतो आपण, तेवढं फक्त एक लक्षात ठेवा आणि तुम्ही आपोआप मार्केटमध्ये हे होऊन जाईल. दॅट्स वंडरफुल. एका मेल डॉमिनेटेड इंडस्ट्रीमध्ये मी तरी ऍटलीस्ट पाहिलेली ही पहिली वुमन एंटरप्रिन्युअर आहे. अँड वी आर व्हेरी व्हेरी ग्लॅड टू हॅव हर ऑन आवर शो. शेवटचा प्रश्न श्रद्धा तुझ्यासाठी. आयुधारा हा ब्रँड डेफिनेटली इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर जाणार आहे आणि तू सांगितलेला हा मेसेज आम्ही डेफिनेटली लक्षात ठेवणार आहोत.
तरीही एक मूलमंत्र सगळ्या वुमन एंटरप्रिन्युअरसाठी काय असेल? मी एवढंच सांगेल, कर हर मैदान फतेह. Yes. हे श्रद्धाचं फेवरेट गाणं आहे आणि ह्या नोटवर मी एवढं सांगेन, तुमच्या चुका तुमचा फेवरेट टीचर असतो जो तुम्हाला वेळोवेळी शिकवतो. सो चुकलात तरी परत उभे राहा, तुम्ही डेफिनेटली त्या डेस्टिनेशनवर नक्की पोहोचा. थँक्यू सो मच MLA सेलिब्रिटी टीम, थँक्यू डॉक्टर दीप्ती, थँक्यू अभिलाषा मॅम. आणि तुम्ही हा खूप छान प्लॅटफॉर्म दिलाय. प्रत्येक म्हणजे मला खूप इन्स्पिरेशन मिळतं जेव्हा मी MLAच्या प्रत्येक लेडीला बघते. प्रत्येकामध्ये खूप छान क्वालिटी आहे, प्रत्येक जण एकमेकींना सपोर्ट करतो. सो ते पूर्वीचं जे होतं की बाई बाईला सपोर्ट करत नाही, हे अभिलाषा मॅडमनी खोडून काढलेलं आहे. अक्षरशः अप्रतिम आहे हा इनिशिएटिव्ह मॅमचा. आणि प्रत्येकाला सेलिब्रिटीचं जे फिलिंग आहे बेस्ट, हे अभिलाषा मॅमच करू शकतात. आणि सो थँक्यू सो मच एव्हरीवन. I thank my today's guest from whole heart and thank you for gracing today's show. मंडळी, तुम्ही पाहत आहात MLA सेलिब्रिटी सीझन 2 पहिला एपिसोड. लवकरच भेटूया दुसऱ्या एपिसोड मध्ये. तुमचा मी आता निरोप घेते. थँक्यू सो मच. स्टे हेल्दी अँड स्टे हॅपी विथ आयुधारा.